कोणते टॉपिक कव्हर केलंय? मानवी भूगोल मधला आपण ग्रामीण वस्ती आणि तांडे, ठीक आहे. आणि दुसरा एक कव्हर केला तो म्हणजे स्थलांतर, ठीक आहे. 2 टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. ठीक. आजचा महत्वाचा टॉपिक महाराष्ट्राचं हवामान, ठीक आहे. कन्सेप्च्युअल टॉपिक आहे, त्यामुळे पाठांतराचा विषय नाही आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावरती दरवर्षी क्वेश्चन्स दिसतात, ठीक आहे. क्वेश्चन याच्यावरती दिसतातच, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळेच आपण हा लास्टला ठेवला जेणेकरून कन्सेप्ट क्लिअर होतील, ठीक आहे. सो सुरू करू, ठीक आहे. महाराष्ट्राचं हवामान हा टॉपिक प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीमध्ये पण महत्वाचा आहे, ठीक आहे. बेसिक आपण आधी कन्सेप्ट पाहू, ठीक आहे, की जेणेकरून ह्या कन्सेप्ट ज्यावेळेस तुम्ही बुकमध्ये वाचाल तर त्या शब्दांचा अर्थ काय होतो हे तुम्हाला समजेल. कारण की अर्थ जर माहित नसेल तर तुम्ही बुक्स वाचलं किंवा या टॉपिक वरती जर वाचला तर टॉपिक समजणार नाही, ठीक आहे. सो फर्स्ट कन्सेप्ट आहे वातावरण. वातावरण, तर वातावरण म्हणजे काय? वातावरण म्हणजे काय? तर पृथ्वीभोवती वायू, पाण्याची वाफ, धूळकण इत्यादींनी बनलेले आवरण म्हणजे वातावरण, ठीक आहे. आपल्याला माहितीये पृथ्वीवरती 3 आवरण आपण बोलतो. एक आहे शिलावरण, ठीक आहे, शिलावरण. दुसरं जलावरण आणि तिसरं आहे वातावरण, ठीक आहे. ठीक आहे. सो वातावरण म्हणजे काय? तर पृथ्वीभोवती जो काही वेगवेगळे गॅसेस किंवा वायू आहेत, त्याच्यानंतर पाण्याची वाफ असेल आणि धुलीकण असतील, तर यांनी जे काही पृथ्वीभोवती आवरण बनलेलं आहे, ठीक आहे, तर त्याला काय बोलतो आपण? वातावरण. मग वातावरण म्हणजे काय समजलं? पृथ्वीभोवती असणारे पाण्याची वाफ, वायू, विविध वायू आणि धुलीकण यांचं जे आवरण आहे त्याला आपण वातावरण बोलतो. नेक्स्ट आहे हवामान, ठीक आहे. हवामान आपल्याला शिकायचं, तर हवामान म्हणजे काय हे सुद्धा माहिती पाहिजे, ठीक आहे. सो हवामान म्हणजे काय? ते एखाद्या विशिष्ट प्रदेशातील तापमान, त्याच्यानंतर आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दाब म्हणजेच प्रेशर इत्यादींची दीर्घकालीन स्थिती म्हणजे हवामान, ठीक आहे. अंडरलाईन वर्ड कोणता इथे? दीर्घकालीन स्थिती, ठीक आहे. तर हवामान म्हणजे काय? तर टेम्पररी एका दिवसात किंवा 2 दिवसात किंवा आठवड्यात चेंज होणारी गोष्ट नाही. तर हवामान ही कन्सेप्ट कशी आहे? दीर्घकालीन, ठीक आहे. दीर्घकालीन ही कन्सेप्ट आहे, ठीक आहे. सो हवामान म्हणजे काय? तर एखादा विशिष्ट प्रदेश, ठीक आहे. नेक्स्ट त्या प्रदेशातील तापमान, त्यानंतर आर्द्रता म्हणजेच मॉइश्चर, ठीक आहे. तापमान, एखाद्या विशिष्ट प्रदेशातील तापमान, त्यानंतर आर्द्रता म्हणजेच मॉइश्चर, वाऱ्याचा वेग, विंड स्पीड, त्याच्यानंतर दाब म्हणजे त्या ठिकाणी असलेलं हवेचं प्रेशर, यांची दीर्घकालीन स्थिती म्हणजे दीर्घकालात त्या ठिकाणी कशा पद्धतीने हे पॅरामीटर चेंज होतात किंवा कॉन्स्टंट राहतात, ठीक आहे, ती म्हणजे हवामान होय. ते म्हणजे हवामान, ठीक आहे. सो एखादा प्रदेश घ्या, आपण बोलतो भारत उष्णकटिबंधीय हवामान प्रदेशात आहे. उष्णकटिबंधीय हवामान म्हणजे काय? त्या ठिकाणचं तापमान एक्सप्लेन करतं, ते मॉइश्चर किंवा आर्द्रतेची स्थिती, वाऱ्याचा वेग, दाब आणि हे सगळं एक्सप्लेन करतं दीर्घकालासाठी, ठीक आहे. दीर्घकालीन स्थिती आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे हवामान म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट प्रदेशात त्या ठिकाणी तापमान कसं आहे, त्या ठिकाणी हवेचा प्रेशर कसा आहे, दाब कसा आहे, त्याच्यानंतर काय आर्द्रता कशी आहे, ठीक आहे, वाऱ्याचा वेग काय आहे, विंड स्पीड, तर याच्यावरून, ठीक आहे, यांची स्थिती दीर्घकालामध्ये ज्यावेळेस आपण चेक करतो तर त्यावेळेस त्याला आपण हवामान बोलतो, ठीक आहे.
सो दोन कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाल्या, हवामान आणि दुसरे आहे वातावरण. ठीक आहे. नेक्स्ट आता विषम हवामान. ठीक आहे. हवामानाचे मग दोन टाईप आपल्याला दिसतात, विषम हवामान आणि सम हवामान. ठीक आहे. विषम हवामान आणि सम हवामान. ठीक आहे. सो विषम हवामान म्हणजे काय? विषम हवामान म्हणजे काय? उन्हाळ्यात खूप उष्ण म्हणजे खूप तापमान आणि हिवाळ्यात खूप थंड हवामान. ठीक आहे. विषम म्हणजे काय? विषम हवामान म्हणजे ज्या ठिकाणी उन्हाळा हा अतिउष्ण आणि हिवाळा हा अति थंड. ठीक आहे. तेव्हा यांच्यामध्ये जो डिफरन्स असेल त्याला आपण बोलतो विषम हवामान. फॉर एक्झाम्पल राजस्थानमधील प्रदेश. राजस्थानमध्ये काय असतं, दिवसभर खूप ऊन, खूप उकाडा किंवा खूप उष्णता आणि रात्री खूप थंड हवामान. ठीक आहे. त्यामुळे ते झालं विषम हवामान. सम हवामान म्हणजे काय की उन्हाळा आणि हिवाळा यांच्या तापमानात फारसा फरक नसतो. या ठिकाणी काय असतो, खूप फरक असतो. उन्हाळा आणि हिवाळ्याच्या तापमानामध्ये खूप फरक असतो, त्यामुळे त्याला विषम हवामान म्हणायचं. आणि जेव्हा उन्हाळ्यातील हवामान आणि हिवाळ्यातील हवामान यांच्यात फारसा फरक नसतो, फारसा फरक नसतो. ठीक आहे. फारसा फरक नसतो आणि तापमान मध्यम स्वरूपाचे असते. उदाहरणार्थ मुंबईत जर गेला तर किंवा कोकण किनारपट्टीवरती गेला तर उन्हाळा आणि इव्हन मुंबईला आपण बोलतो हिवाळा एक्झिस्टच नाही करत. ठीक आहे. मुंबईमधले लोक बघितले की ते हिवाळ्यात सुद्धा कधी त्यांचा हे नसतो, काय स्वेटर वगैरे वापरतच नाही मुंबईमध्ये, कारण की हिवाळा सुद्धा कसा असतो, नॉर्मल. ठीक आहे. सो मुंबईमध्ये बघायचं की उन्हाळा आणि हिवाळा यांचं जे तापमान आहे तर यांच्या तापमानात फारसा फरक दिसत नाही. त्यामुळे दोन आपण पाहिलं, हवामान म्हणजे काय, दीर्घकालीन स्थिती एखाद्या प्रदेशातील कशाची, तापमान, दाब, त्याच्यानंतर वाऱ्याचा वेग. आणि सम आणि विषम हवामान. सम आणि विषम मध्ये काय, सम म्हणजे ज्यावेळी हिवाळा आणि पावसाळा यांच्यातील हवामानात जास्त डिफरन्स नसेल. ठीक आहे. यांच्यातील तापमानात जास्त डिफरन्स नसेल तर त्याला बोलतो आपण सम हवामान. आणि विषम म्हणजे काय, ज्यावेळेस उन्हाळा आणि हिवाळा यांच्यातील तापमानात जास्त फरक असेल. ठीक आहे. म्हणजे सपोज या ठिकाणी दिवसा तापमान जात आहे 32 किंवा 35 डिग्री सेल्सिअस वरती आणि हिवाळ्यामध्ये तिथे तापमान जात आहे 4 to 5 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यात डिफरन्स किती झाला बघा. त्यामुळे हा झाला विषम हवामान. पण या ठिकाणी दिवसा तापमान जात आहे 32-33 डिग्री सेल्सिअस आणि रात्रीचं तापमान त्या ठिकाणी आहे 27-28 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. सो डिफरन्स कमी आहे. ठीक आहे. त्यामुळे ते झालं सम हवामान आणि हे झालं विषम हवामान. ठीक आहे. कालगम होत आलं. ओके. ठीक आहे. हे समजलं. ठीक आहे. इट्स ओके. ठीक आहे. 3 कन्सेप्ट क्लिअर आहेत का? 4 या स्लाइड वरती. वातावरण, हवामान, हवामान आणि विषम हवामान. इतकं क्लिअर आहे का? मग पुढे जायला यात काही प्रॉब्लेम? यात काही प्रॉब्लेम समजला? ऑनलाईन वाले सम हवामान, विषम हवामान, हवामान आणि वातावरण समजलंय? येस. क्लिअर. आता कव्हर कर नंतर. येस आहे, टाकते मी. ठीक आहे. पुढची कन्सेप्ट तापमान कक्षा. ठीक आहे. तापमान कक्षा. तापमान कक्षा म्हणजे काय, कमाल तापमान. कमाल म्हणजे मॅक्झिमम. ठीक आहे. कमाल तापमान आणि किमान तापमान यातील फरक म्हणजेच तापमान कक्षा. ठीक आहे. सो मॅक्झिमम आणि मिनिमम यातील फरक झाला तापमान कक्षा. ठीक आहे. सो तापमान कक्षा म्हणजे काय, तर मॅक्झिमम जे काही तापमान आहे आणि मिनिमम तापमान आहे यांच्यातील डिफरन्स तो झाला
तापमान कक्षा. ठीक आहे, त्यामुळे इथून पुढे बोललं एखाद्या ठिकाणची तापमान कक्षा, तर त्याचा अर्थ होईल की त्या ठिकाणचं जे काही दिवसभरात किंवा सर्वात जास्त तापमान असेल आणि सर्वात कमी तापमान असेल याच्यातील फरक तो झाला तापमान कक्षा. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये दोन टाईप येतील, दैनिक तापमान कक्षा आणि वार्षिक तापमान कक्षा. दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय, दिवसभरातील सर्वात जास्त तापमान. ठीक आहे, मॅक्झिमम तापमान दिवसभरातील मायनस मिनिमम, दिवसभरातील सगळ्यात मिनिमम तापमान किती होतं यांच्यातला डिफरन्स म्हणजे दैनिक तापमान कक्षा. ठीक आहे, दैनिक म्हणजे दिवसभरातील सगळ्यात जास्त टेम्परेचर रेकॉर्ड केलं आणि सगळ्यात कमी टेम्परेचर जे रेकॉर्ड झालं यांच्यातील डिफरन्स म्हणजे दैनिक तापमान कक्षा. आणि त्याच पद्धतीने वार्षिक तापमान कक्षा म्हणजे काय, वर्षातील सर्वाधिक आणि किमान तापमानातील फरक, म्हणजे सर्वाधिक तापमान वर्षभरात कोणत्या दिवशी किंवा किती रेकॉर्ड झाले आणि सर्वात कमी किती रेकॉर्ड झाले याच्यातील डिफरन्स म्हणजे वार्षिक तापमान कक्षा. ठीक आहे, त्यामुळे तापमान कक्षा म्हणजे काय म्हटलं तर लक्षात आलं पाहिजे मॅक्झिमम आणि मिनिमम तापमानातील फरक त्या ठिकाणचा. मग त्याच्यामध्ये पुढे जर दैनिक आलं तर दैनिक तापमान दिवसातील आणि वार्षिक आलं तर वर्षभरातील. ठीक आहे, सो इथे काय सांगितलं, मग महाराष्ट्रातील पठारी भागात वार्षिक तापमान कक्षा जास्त असते आणि किनारी भागात ज्या ठिकाणी सम हवामान भेटतं त्या ठिकाणी वार्षिक तापमान कक्षा कमी असते. काय लक्षात ठेवायचं की पठारी प्रदेशात हे आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, सो पठारी प्रदेशात महाराष्ट्राच्या तापमान कक्षा जास्त आहे, वार्षिक तापमान कक्षा, कारण की काय उन्हाळ्यात सगळ्यात जास्त त्या ठिकाणी तापमान आणि हिवाळ्यात सगळ्यात कमी तापमान, त्यामुळे काय होतं तापमानातील जो डिफरन्स असणार आहे तो जास्त असणार आहे, त्यामुळे तापमान कक्षा कशी असणार आहे जास्त. ठीक आहे, आणि किनारी भागात म्हणजेच कोकण किनारपट्टीला हवामान सम असतं. सम हवामान म्हणजे काय, सम हवामान म्हणजे काय, सारखं हवामान. सम हवामान आता सांगितलं ना, ज्या ठिकाणी हिवाळा आणि उन्हाळा याच्यातील तापमानात जास्त फरक दिसत नाही ते झालं सम हवामान. ठीक आहे, सो तापमान कक्षा लक्षात ठेवायचं, तापमान कक्षा म्हणजे काय, मॅक्झिमम आणि मिनिमम तापमानातील फरक, कमाल आणि किमान तापमानातील फरक म्हणजे काय कक्षा, तापमान कक्षा. त्याच्यामध्ये दैनिक तापमान कक्षा म्हणजे दिवसभरात जे काही जास्तीत जास्त तापमान आहे आणि कमीत कमी तापमान आहे त्याच्यातील फरक म्हणजे दैनिक तापमान कक्षा. आणि वार्षिक तापमान कक्षा म्हणजे काय, वर्षभरात सर्वात जास्त तापमान आणि सर्वात कमी तापमान याच्यातील फरक म्हणजे वार्षिक तापमान कक्षा. ठीक आहे, क्लिअर एवढा तापमान कक्षा ही कन्सेप्ट क्लिअर, काही प्रॉब्लेम? एवढं क्लिअर? ठीक आहे, नेक्स्ट कन्सेप्ट आहे आर्द्रता किंवा ह्युमिडिटी. ह्युमिडिटी किंवा आर्द्रता म्हणजे हवेत असलेलं मॉइश्चर. ठीक आहे, आर्द्रता किंवा ह्युमिडिटी. ठीक आहे, तर हवेमध्ये असणाऱ्या जलबाष्पाचे प्रमाण म्हणजे आर्द्रता, म्हणजे हवेमध्ये किती मॉइश्चर आहे त्याला बोलायचं आर्द्रता किंवा ह्युमिडिटी. ठीक आहे, हवेमध्ये असणारं मॉइश्चर म्हणजे काय, पाणी किती प्रमाणात आहे ते झालं आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भाग समुद्रालगत असल्यामुळे म्हणजेच कोकण किनारपट्टी त्या भागात हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त आढळते. म्हणजे काय, कोकण किनारपट्टीवरती पाण्याचं प्रमाण काय सापडतं जास्त, का, कारण की वाफ होण्यासाठी पाणी अवेलेबल आहे. ठीक आहे, आणि पठारी प्रदेशात काय होतं, वाफ होण्यासाठी पाणी अवेलेबल नाहीये जास्त, त्यामुळे आणि त्याचबरोबर तापमान जास्त असतं त्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण कमी सापडतं. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं कोकण किनारपट्टीवरच्या भागात आपल्याला आर्द्रतेचे प्रमाण जास्त सापडतं. ठीक आहे, या भागातील आर्द्रता जवळजवळ 70% पेक्षा जास्त असते आणि हिवाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन सुमारे 60% पर्यंत राहू शकते, त्यामुळे किनारी भागात दमट हवामान जाणवते. ठीक आहे, दमट हवामान जाणवते.
म्हणजे काय, तर त्या ठिकाणी बाष्प जास्त आहे हवेमध्ये, पाणी अवेलेबल आहे, तापमानही जास्त नसतं त्या ठिकाणी, त्यामुळे काय होतं, पाण्याची वाफ होऊन जे काही बाष्प आहे ते हवेत त्याच ह्याच्यात साठून राहतं. परंतु पठारी प्रदेशात काय होतं, पाणी कमी आहे, त्याचबरोबर तापमान जास्त असतं, त्यामुळे त्या पाण्याचं वाफेत रूपांतर होतं, ना की ती पाणी हवेत धरून ठेवलं जातं. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं, मॉइश्चर म्हणजे काय तर, किंवा ह्युमिडिटी म्हणजे काय, आर्द्रता म्हणजे काय, तर हवेत असणारं बाष्पाचं प्रमाण. ठीक आहे, कोकण किनारपट्टी भागात समजायचं की बाष्प जास्त असतं किंवा ह्युमिडिटी जास्त असते, आणि पठारी प्रदेशात ह्युमिडिटी किंवा आपला आर्द्रता कमी असते. ठीक आहे, आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी तापमान जास्त असेल, ठीक आहे, हे सगळं कशावरती डिपेंडंट आहे, तापमानावरती. ठीक आहे, आता आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, तर विशिष्ट तापमानाला हवेत प्रत्यक्ष असलेल्या जलबाष्पाचे प्रमाण आणि त्या तापमानाला हवा जितके जास्तीत जास्त जलबाष्प धारण करू शकते त्या कमाल क्षमतेच्या तुलनेत असलेले प्रमाण म्हणजे सापेक्ष आर्द्रता. ठीक आहे, सोपं करून सांगू. ठीक आहे, सो सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय की कॅपॅसिटी किती आहे, बाष्प धारण क्षमता, सिटी कॅपॅसिटी किंवा बाष्प धारण क्षमता किती आहे, ठीक आहे, एखाद्या ठिकाणी बाष्प धारण क्षमता म्हणजे त्याची कॅपॅसिटी किती आहे आणि ऍक्च्युअल मध्ये किती आहे, ऍक्च्युअल मध्ये हवेत किती बाष्प आहे, ठीक आहे, प्रत्यक्ष किती आहे, यांचा जर आपण डिव्हिजन केली आणि मल्टिप्लाय बाय 100 केलं तर ती झाली आपली रिलेटिव्ह ह्युमिडिटी किंवा सापेक्ष आर्द्रता. ठीक आहे, सो सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, पर्टिक्युलर तापमानाला त्या ठिकाणी हवेची बाष्प धारण क्षमता कॅपॅसिटी किती आहे आणि त्याच्यापैकी ऍक्च्युअल मध्ये बाष्प किती आहे हवेमध्ये, ती झाली रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ठीक आहे, समजलंय, म्हणजे काय रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय किंवा सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, कॅपॅसिटी किती आहे आणि त्याच्यापैकी ऍक्च्युअल मध्ये किती प्रेझेंट आहे बाष्प हवेमध्ये, ती झाली रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ठीक आहे, म्हणजे सपोज याची एखाद्या ठिकाणची 100% काय कॅपॅसिटी आहे, परंतु त्याच्यापैकी फक्त 80% एवढीच ऍक्च्युअल मध्ये आहे, म्हणजे 20% बाकी आहे. ठीक आहे, म्हणजे इकडे 100 इकडे 80 × 100 म्हणजे त्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती झाली, 80%. ठीक आहे, सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय मग की जी कॅपॅसिटी आहे, इथे सांगितलंय ना, विशिष्ट तापमानाला हवेत प्रत्यक्ष असलेल्या जलबाष्पाचे प्रमाण प्रत्यक्ष किती आहे आणि त्याच तापमानाला हवा जितके जास्तीत जास्त जलबाष्प धारण करू शकते म्हणजे तिची जलबाष्प धारण करण्याची जास्तीत जास्त कॅपॅसिटी. ठीक आहे, त्या कमाल क्षमतेच्या तुलनेत असलेले प्रमाण म्हणजे सापेक्ष आर्द्रता. ठीक आहे, म्हणजे एकूण कॅपॅसिटीमध्ये लेक्चर 1:30 वाजता स्टार्ट होतं दररोज. ठीक आहे, लेक्चर दररोज 1:30 वाजता स्टार्ट होतं. ठीक आहे, सो सापेक्ष आर्द्रता किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय आलं, एकूण कॅपॅसिटी किती आहे त्याच्यापैकी ऍक्च्युअल मध्ये किती आहे, ती झालं रिलेटिव्ह ह्युमिडिटी सपोज किंवा सापेक्ष आर्द्रता. ठीक आहे, म्हणजे काय की 100% कॅपॅसिटी आहे परंतु त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये आता फक्त 50% किंवा 70%च आहे, म्हणजे त्याची अजून
फुल कॅपॅसिटी हे झाली का, फुल पोटेन्शियल यूज केलंय का, नाही, म्हणजे ते अजून बाष्प धारण करू शकतं. ठीक आहे. सो हे झालं सापेक्ष आर्द्रता.